चला छान अशी दिवसाची सुरुवात झाली आहे कोकिळ राणीच्या आवाजाने. तर ही सकाळी पहाटे 6 वाजतापासून ओरडते, त्यामुळे मला जाग येते. जसंही मी तिचा व्हिडिओ काढायला जाते तिचं ओरडणं बंद होते. तर चला मग इथेही मला गोडाऊनवर 2 पक्षी दिसले. 8 दिवस झाले मला सारखे दिसत आहे. तर हे आहे कबुतराची जोडी. या गोडाऊनमध्ये राहतात, बाहेर येतात, खेळतात आणि पुन्हा त्यामध्येच जातात. तर चला मग आज होता गुरुवार, म्हटलं चला आपण आपल्या गॅसची पूजा करून घ्यावी. तर दर गुरुवारी मी अशा प्रकारे पूजा करते, कारण इथे आपल्या अन्नपूर्णा मातेचा वास असतो. हिची जर पूजा केली तर आपल्या घरात कोणत्याही प्रकारचा धनधान्याचा तुटवडा येत नाही, घरात दरिद्री येत नाही. त्यामुळे मी अशी पूजा नेहमी करते. तिथे हळदी कुंकू वाहून फूल वाहते, दिवा लावते, अगरबत्ती लावते आणि त्याला नमस्कार करते आणि त्यानंतरच मग मी माझं कामाला सुरुवात करते. तर तुम्हीसुद्धा असं नक्की करा. जर तुमच्याकडे अन्नपूर्णा माता असेल तर तिची तुम्ही आजच्या दिवशी जर पूजा केली तर तिची कृपा आपल्यावर सदैव राहते. तर चला मग आज मी आता बनवत आहे नाश्त्यासाठी पोहे. तर यांचे फेवरेट असे काही नाश्ता म्हटलं तर यांचं फेवरेट पोहेच आहे. यांना पोहेच आवडते. म्हटलं चला यांच्यासाठी पोहे करून द्यावं आणि त्यानंतर मग आपण आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करावी. तर आज गुरुवार होता, मला होता उपवास. तर मी माझ्या छोट्या मुलासाठी आणि यांच्यासाठीच पोहे बनवत आहे. मोठा मुलगा गेला आहे माझा ट्युशनला, तर तो येईल 10 वाजता. तर 10 वाजता आल्याच्यानंतर तो जेवणच करेन. मग चला यांच्यासाठी मी पोहे बनवते. त्यासाठी मी कांदा कट करून घेतलेला आहे आणि पोहे मी आता भिजत ठेवणार आहे. 1-2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच मग आपले पोहे भिजत ठेवायचे. आणि इकडे मी कांदा आणि शेंगदाणे घेतलेले आहे. तर चला मग आपण आपले पोहे करायला सुरुवात करूया. तर बघा मला उपवास होता म्हणून मी इकडे साबुदाणा भिजत घालत आहे. साबुदाणासुद्धा मी 1-2 पाण्यानं धुते आणि त्यानंतरच मग भिजत ठेवते. तर इकडे मी साबुदाणा भिजत ठेवलेला आहे. दर गुरुवारी मला उपवास असतो गुरुवार आठवड्या. तर मी स्वामी समर्थ महाराज यांचे मी गुरुवार धरत असते. तर म्हणून मी साबुदाणा भिजत ठेवलेला आहे. तर बघा इकडे मी पोहेची तयारी केलेली आहे. कांदा झालेला आहे, त्यामध्ये हळद, तिखट, मीठ टाकून पोहे चांगले मिक्स केलेले आहे. आणि ते आता पोहे जेव्हा गरम असते तेव्हाच खाण्यात मजा असते. थंड झाल्याच्या नंतर ते कडक येतात, त्यामुळे ते काही चांगले लागत नाही. म्हणून जेव्हा आपल्याला खायचे असले तेव्हा पोहे हे गरम गरमच खावे. तर मी इकडे पोहे माझे झालेले आहे, तर मी त्यांना देत आहे प्लेटमध्ये. तर त्यांना दिल्याच्यानंतर देणार आहे छोट्या मुलाला. तर दोघांसाठी 2 मी प्लेटा काढलेल्या आहे. तर ते त्यांना मी देऊन दिले. आता इकडे करत आहे मी स्वयंपाकाची तयारी. तर आज करणार होती मटकीचं उसळ. तर आज माझ्या छोट्या मुलाला टिफिनमध्ये हवं होतं मटकीचं उसळ. मोठा मुलगा माझा टिफिन नेत नाही, त्याच्यामुळे मग मला छोट्यासाठीच वेगवेगळं काहीतरी बनवावं लागतं. तर आज त्याला हवी होती मटकीची उसळ. म्हटलं चला आज मटकीची उसळ बनवूया. त्यासाठी मी रात्रीच भिजत घातली होती आणि आज सकाळी मग मी त्याला स्वच्छ 1-2 पाण्यानं धुवून घेतली. रात्री पण मी धुवूनच भिजत घातली होती, पण तरी पण सकाळी मी 1-2 पाण्यानं धुवून ती ताटामध्ये काढून ठेवली. आणि आता इकडे लावणार आहे मी डाळ भात. तर डाळ भातसुद्धा मला लावावा लागतो. नुसतं मटकीची उसळ किंवा पोळीनं होत नाही, तर मला डाळ भातसुद्धा लावावा लागतो. तर इकडे मी तांदूळ घेतलेले आहे ते, आणि स्वच्छ पाण्याने 1-2 पाण्याने मी धुवून घेते. त्यानंतरच मी सुरुवात करते. त्या इकडे मी धुवून घेतलेले आहे तांदूळ, त्यामध्ये मीठ टाकत आहे आणि त्यानंतर मी वर ठेवत आहे डाळीचा डब्बा. तर त्यामध्ये सुद्धा हळद टाकून तो कुकर लावून गॅसवर ठेवणार आहे. तर अशा प्रकारे हे आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर बघूया आता मला किती वेळ होते. यावेळेस मला वाटतं 9 वाजले असतील. तर मी इकडे कुकर लावून दिलेला आहे आणि आता मटकीची तयारी करत आहे मटकीची उसळ बनवण्यासाठी. तर मी आधी ते 1-2 पाण्यानं धुवून तर घेतलीच आणि पुन्हा निवडूनच मी टाकली होती, पण तरी पण एखादं जर काही असेल तर म्हणून मग मी ती पुन्हा निवडून घेतली. तर इकडे आपला कुकर झालेला आहे आणि आता इकडे करत आहे मटकीची उसळ. तर मुलांसाठी टिफिनमध्ये रोजचाच प्रश्न असतो काय द्यावा. तर आपल्या मनाने तर ते खातच नाही. त्यांच्या मनाने जर आपण केला टिफिन तर तो टिफिन खातात, परत येत नाही. नाहीतर मग आपण जर आपल्या मनाने दिलं तर ते तसाच राहतो. घरी आल्यानंतर आपण उघडून बघितलं तर ते तसंच राहतं. म्हणून मग मी त्याच्याच आवडीचं रोज त्याला बनवून देते, जे त्याला आवडते तेच. इकडे मी गरम पाणी ठेवलं होतं, तर त्यांनी ते आंघोळीला नेलं. तर मी गॅसवरच पाणी गरम करते, हीटर वगैरे काही लावत नाही, कारण छोटा मुलगा माझा जरासा
त्याच्यामुळे मला भीती वाटते. तर बघा इकडे मी तेल ठेवलेलं, कढईमध्ये तेल टाकलं. तेल कडक झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरं आणि कांदा मी टाकलेला आहे. तर यामध्ये त्याला टोमॅटो पण नाही आवडत, सांबार पण नाही आवडत. नुसता कांदा टाकून त्याला तिखट मीठ टाकून मी बनवून देते. इतर त्याला काही टाकलं तर ते आवडत नाही. इकडे बघा मी पाणी कडक होऊ दिलं. आधी फोडणी दिलं पाणी आणि ते पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये हे टाकणार आहे, मटकी टाकणार आहे. अशा पद्धतीने जर केली तर छानच लागते. आणि यामध्ये थोडं मीठ, धने पावडर आणि थोडा काळा मसाला तर यामध्ये जर टाकला तर खरंच खूप छान लागते. तर एकदा करून बघा. तर यामध्ये मी आता मटकी टाकत आहे आणि याला छान नरमगार होईपर्यंत होऊ देणार आहे. तर खरंच खायला छान लागते. याहीपेक्षा जर याला मोड आलेली असती तर त्याहीपेक्षा छान लागली असती. पण माझ्या मुलानं मला वेळेवर सांगितलं, त्याच्यामुळे मग मी रात्री भिजत टाकली. त्याने जर मला आधी म्हटलं असतं तर 2-3 तास आधी भिजत ठेवली असती आणि रात्रभर मी ती बांधून ठेवली असती आणि छान मोड आली असते मटकीला आणि खायला पण छान लागली असती. तर माझी इकडे मटकी तयार झालेली आहे आणि आता इकडे घेतलेल्या आहे मी पोळ्या करायला. तर मी कणिक 10 ते 15 मिनिट आधी भिजवून ठेवते, म्हणजे छान ती मुरते आणि त्याच्या पोळ्याही एकदम छान येतात. तर मी इकडे फलके बनवत आहे, कारण आम्हाला अशाच पोळ्या आवडतात, तेलाच्या नाही आवडत. माझ्या दोन्ही मुलांना अशाच आवडतात, त्याच्यामुळे याच प्रकारे मी करते. तर अशा प्रकारे जर केली पोळी तर खरंच छान फुगते आणि खायलाही असं मटकीचं उसळ, चण्याचं उसळ किंवा बरबटीचं जर उसळ बनवलं त्यासोबत खरंच छान अशा गरम गरम खायला तर खूपच छान लागतात. त्याच्यामुळे मग मी अशाच प्रकारे पोळ्या करते. तर कणिक जर आपण भिजवून ठेवली तर खरंच छान अशा पोळ्या आपल्या फुगतात. तर बघा इकडे किती छान अशी आपली पोळी इथं टम्म फुगलेली आहे. तर अशा प्रकारे माझ्या इथे पोळ्या करायला मी सुरुवात केलेली आहे. तर आता पोळ्या झाल्याच्या नंतर मी माझ्या मुलाला जेवायला देईल. त्याचे पप्पा जर आले तर त्यांच्या पप्पाला जेवायला देईल, कारण ते जाणार आहे. आज थोडा पाऊस कमी झालेला आहे तर ते जाणार आहे त्यांच्या कामावर. तर म्हटलं आपण लवकर लवकर करून घ्यावं आणि लगेच पुन्हा मग मला माझ्या मुलाची आंघोळ वगैरे करून द्यायची असते. त्याला रेडी करायचं असतं शाळेत जाण्यासाठी. 10:30ला गाडी येणार असते. तर त्याच्यामुळे मग मी आधी स्वयंपाकालाच लागते. स्वयंपाक झाल्याच्या नंतर मग मी इतर कामे करतात. माझी देवपूजा, आज मला उपवासच होता, त्याच्यामुळे मग मी उसळ माझ्यासाठी शेवटी करणार आणि मी रोजही मी पोथी वाचते आणि ती पोथी नंतर वाचून घेणार. तर बघा माझ्या पोळ्या अशा प्रकारे झालेल्या आहे. तर मी इकडे माझ्या मुलाला ताट करून दिलेलं आहे. तर तो आता जेवण करणार. त्याला म्हटलं आधी जेवून घे, मग मी तुझी आंघोळ करून तुला रेडी करून देईल. तर त्याच्यासाठी ते ताट मी ठेवलेलं आहे. तर बघा इकडे झालेले आहे जेवण सर्वांचे आणि सर्वजण गेले आहे स्कूलमध्ये. तर माझं शेवटचं काम राहते कपडे धुणं. तर म्हटलं चला, आज नळ आले होते आणि नळाच्याच दिवशी आम्ही कपडे काढतो. भरपूर कपडे आम्ही याच दिवशी काढतो, कारण 4 दिवस काही नळ येत नाही. मग आम्ही नळ येते त्या दिवशी आम्ही सर्व कपडे धुवून टाकतो. तर बघा इकडे माझं पार्सलसुद्धा आलं होतं. तर मी इकडे पार्सल ठेवून दिलं आणि मी माझे कपडेसुद्धा धुवून टाकले. 1-2 दिवसाचे कपडे होते. चला म्हटलं आज धुवून टाकावं, कारण पाऊस होता 1-2 दिवस झाले. तर आज पाऊस नव्हता, म्हटलं चला आज धुवून टाकावं. त्यानंतर मी कपडे धुतले आणि त्यानंतर मग मी माझ्यासाठी साबुदाण्याचं उसळ बनवलं आणि ते गरम गरम मी खाऊन टाकलं. आता इकडे माझा डबा झाला होता रिकामा पिठाचा. तर म्हटलं चला आपण त्यामध्ये पीठसुद्धा भरून ठेवावं. तर गृहिणीच्या मागे काही ना काही काम चालूच असतं. रोजही करते म्हटलं तर काही ना काही काम निघतच राहतं. तर मी आज हे पीठ आहे तर यामध्ये भरून ठेवलं, म्हणजे आपल्याला घेताना त्रास नको. तर इकडे माझा किराणासुद्धा आलेला होता, तर तोसुद्धा सोडायचा होता. म्हटलं तोसुद्धा आज सोडून घ्यावा, भरून घ्यावा. तर काही किराणा माझा आधीच आलेला होता, काही संपलं होतं, तर तेवढंच किराणा घरामध्ये आणला होता. तर चला मग आता मी तुम्हाला दाखवते किराण्यामध्ये काय काय आणलेलं आहे. तर हा आहे मुरमुऱ्याचं पाकीट. मला वाटतं हा अर्धा किलोचा आहे. तर आमच्याकडे जास्तच लागते, कारण मुलांना कच्चा चिवडा वगैरे खायला आवडतं. तर दुसरा आहे कोलगेट आणि ह्या आहे साबणा, कपड्याच्या साबणा आहे. आधी घरी होत्या तर 2-3 होत्या आणि 2-3 आत्ता आणलेल्या आहे. ह्या आहे भांड्याच्या साबणी आणि हे आहे जिरं आणि हे आहे छोटा पावडरचा डब्बा. तर मी लावत नाही, पोरांसाठी तो आणलेला आहे. मला वाटतं यामध्ये ओवा आहे आणि ही टोस्ट आहे. हे आहे जाड पोहे बनवण्यासाठी आणि हे आहे पापड, मूग पापड आहे. तर आम्ही उन्हाळ्यात काही पापड बनवले नाही, त्याच्यामुळे आम्ही विकतच आणून खातो. तर हा आहे गूळ
तो गुळही या दिवसात खायला खूप चांगला असतो. हे आहे तेलाचे पॉकेट. त्यानंतर बघा हे आहे सोयाबीनच्या वड्या. त्यानंतर ते आहे शेंगदाणे आणि ह्या आहे बिस्किटचा पुडा आहे 2020. आणि त्यानंतर बघा ही आहे पत्तीचा पुडा आहे, चहा पुडा. तर आमच्याकडे आधी होता तर एक छोटासाच पुडा त्यांना मी सांगितला. त्यानंतर आहे खोबरेल तेल, जे आहे फेअर अँड लवलीची ट्यूब आहे माझ्यासाठी बोलवला. तर इकडे आहे खोबरं आणि त्यानंतर ते पण टोस्ट आहे आणि हे आहे साखर आणि त्यानंतर आहे हे तांदूळ. तर एवढं साहित्य आमच्याकडे आणलेलं आहे. 15 दिवसापूर्वीच आमच्याकडे किराणा आणला होता. तर काही संपला होता थोडा पण मी म्हटलं संपायच्या आत घेऊन या. आम्हाला जास्तीत जास्त तेल, साखर, चहापुडा, तेल, खोबरं, साबणा ह्या वस्तू जास्त लागतात. त्याच्यामुळे मग हे 15 दिवसातच आम्हाला पुन्हा आणावं लागलं. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता.